अमरावतीमध्ये अनेक मतदारांची नावं मतदार यादीमधून गायब झालेली आहेत आणि या मतदारांनी आता नवनीत राणा यांच्याकडे या संदर्भात तक्रार केलेली आहे। राणांचा निवडणूक अधिकाऱ्यांना या संदर्भात फोन देखील केलेला आहे। तर अमरावतीमध्ये आपण पाहतोय आज मतदान पार पडतंय, मात्र दुसरीकडे अनेक मतदारांची नावं मतदार यादीमधून गायब झालेली आहेत आणि याच मतदारांनी आता नवनीत राणा यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली आहे आणि या संदर्भात आता राणांनी निवडणूक अधिकाऱ्यांना फोन देखील केलेला आहे। अमरावतीमध्ये अनेक मतदारांची नावं मतदार यादीमधून गायब झाली आणि या संदर्भात हे मतदार आता सध्या नवनीत राणा यांच्याकडे तक्रार करत आहेत, आपली समस्या मांडत आहेत। कहीं नहीं दर्ज करवाया सर, ये कंटिन्यू जो बूथ पे जहाँ मतदान हमारा हमेशा होता है केंद्र पे, सब वहाँ पर ही खड़े हैं और आईडी कार्ड है ना हमारे पास। ये अभी हमारा ये केंद्र लक्ष्मी नगर में भी वही हाल है, तखतमल में भी वही हाल है, सब जगह लक्ष्मी नारायण श्री राम प्राथमिक शाला लक्ष्मी नारायण नगर, लक्ष्मी नारायण नगर है, श्री राम प्राथमिक शाला और अंबिका नगर में वही है, श्री राम प्राथमिक शाळा आहे। महायुतीचे उमेदवार यांच्याकडे अनेक मतदारांनी तक्रार केली, आपल्यासोबत नवीन राणा आहे। अभी काय सांगा, नाव नाही अनेक लोकांनी काय तक्रार? भरपूर गोड झालेला आहे, आयडेंटिटी कार्ड आहे त्यांच्यापाशी इलेक्शनचा, पण त्यांचे नावं सुद्धा लिस्टमध्ये नाही आहे। ज्या बूथवर ते गेल्या किती वर्षापासून मतदान करत आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव दिसत नाही आहे। कलेक्टर साहेबांना मी त्यांच्याशी बोलली, ऑनलाईन आम्ही चेक करत आहे, बाकी सगळी करत आहे, पण नाव का गोड झालं मला काही समजून नाही राहिलं। मोठ्या प्रमाणात जे हे वोटर आहे ते यापासून बाधित राहिलेले आहे, मग ते जर मतदान झाले तर मोठ्या प्रमाणात मतदान टक्का सुद्धा कमी होऊ शकतो। 100% टक्केवारी कमी होईल, कारण ज्या पद्धतीने लोक 7 वाजतापासून या ठिकाणी येऊन मतदान देण्याकरिता उभे आहे, त्यांच्या लिस्टमध्ये नाव दिसत नाही आहे, ऑनलाईन नाव दिसत नाही आहे, म्हणजे कसे मतदान टक्केवारी कशी वाढेल आमची। प्रशासनावर तुम्ही आता बोललेले आहात, काय त्यांचं म्हणणं? मी त्यांचा प्रयत्न करते आहे, ते पाठवत आहे त्यांची टीम की काय कुठे काय घोड आहे, पण त्यांच्या शब्दात मला काही वाटत नाही। यांची प्रशासनाची जबाबदारी आहे की प्रत्येक व्यक्तीला चिठ्ठ्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचवल्या पाहिजे, ते का नाही पोहोचवल्या ते समजून नाही राहिलं आहे। एकंदरीत बघितलं मोठ्या प्रमाणात प्रशासनाने चिठ्ठ्या पोहोचवल्या पाहिजे होत्या, त्या पोहोचवल्या नाही अशी जी तक्रार आहे नवनीत राणांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे। मात्र लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावं, मतदारांना चिठ्ठ्या उपलब्ध करून द्यावं, नावं ज्याचे नसेल त्यांना मतदारासाठी जे परवानगी आहे ते उपलब्ध करून द्यावी अशीच मागणी नवनीत राणा यांनी केली आहे। कॅमेरामॅन सौरभ घोरेसह अमर गटारे, साम टीव्ही, अमरावती।